महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आज दिनांक 4 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 ते 5:30 वाजेच्या दरम्यान दिंडोरी नाशिक रस्त्यावरील अकराळे फाटा येथे कळवण आगाराची एसटी बस प्रवाशांना घेऊन जात असताना व बोलेनो कार मध्ये समोरासमोर अपघात होऊन दोन्ही वाहनांनी पेट घेतला। या भीषण अपघातात बोलेनो कारमधील 2 जणांचा जळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती देखील समोर येत आहे। बोलेनो कारमध्ये एकूण 4 प्रवासी प्रवास करत असून त्यापैकी दोघांचा जळून मृत्यू झाला आहे, तर दोघांना स्थानिकांच्या मदतीने नाशिक येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे। तसेच एसटी बसमधील प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीने व प्रत्यक्षदर्शी यांच्या मदतीने बसमधून तात्काळ खाली उतरवून वाचविण्यात यश आले आहे। या दोघाही वाहनांनी अपघातानंतर पेट घेतला आहे। दरम्यान या भीषण अपघातानंतर कळवण नाशिक रस्त्यावर वाहतूक कोंडी देखील झाल्याचे पाहायला मिळते आहे। या भीषण अपघाताची माहिती दिंडोरी पोलिसांना देण्यात आली असून दिंडोरी पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत। तसेच अग्निशमन दलाला देखील पाचारण करण्यात आले आहे। या संपूर्ण भीषण अपघाताची माहिती थोड्याच वेळात महाराष्ट्र क्रांती न्यूजवर प्रसारित करण्यात येणार आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, दिंडोरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।